Hi student, I am Sachin Punekar from Prime Latur Pattern Classes, Gevarai. Welcome in the online video series for the subject of science, which are physics, chemistry, biology and mathematics. Those students who are preparing for NEET and JEE and science faculties. Now in this video, we have to study about the reagent, which is a very important part of the reaction, and the types of the reagent, which are the electrophilic reagent and nucleophilic reagent. Watch carefully and subscribe our channel by the name of Prime Latur Pattern Classes. Hi student, in this video we have to study about reagent. Reagent means the agent of the reaction. That means it is the part of the reaction. There are mainly two sides of the reaction. One is the reactant side and another is the product side. Suppose that this one is the reaction, chemical reaction, organic reaction. A plus B, it gives C plus D. So then at that time that A is called as substrate and B is called as reagent. Substrate plus reagent. It gives product plus byproduct. Substrate means the main reacting substance whose functional group changes during the chemical reaction, while reagent means that kind of substance which are attacks on substrate. Those substances are called as a reagent, which are attacks on substrate and responsible to change the functional group of the substrate. So that kind of substance is called as a reagent. म्हणजे हा एक असा सबस्टन्स असतो की जो सबस्ट्रेटवर अटॅक करतो आणि त्या सबस्ट्रेटचा फंक्शनल ग्रुप बदलवण्यास जबाबदार असतो. तर मग तशा प्रकारच्या सबस्टन्सला आपण म्हणतोय रिएजंट. तर अशा प्रकारे हा एक रिॲक्शनचाच एक भाग आहे ज्याला आपण रिएजंट असं म्हणता येतं. तर रिएजंट म्हणजे एक असा सबस्टन्स तो सबस्ट्रेटवर अटॅक करतो. रिएजंट म्हणून जर त्याला ऍक्ट व्हायचा असेल तर तो एकतर एक इलेक्ट्रॉनने डेफिशियंट पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनने रिच पाहिजे. म्हणजे बघा आता फायनली हाऊ कॅन वी डिफाइन दॅट रिएजंट? दी इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट और डेफिशियंट म्हणजे कमतरता असणे. इलेक्ट्रॉनची कमतरता असणारा किंवा इलेक्ट्रॉनने रिच असणारा. इलेक्ट्रॉन रिच सबस्टन्स. इलेक्ट्रॉन रिच सबस्टन्स always attacks on substrate. On what? Substrate. Called as, त्याला आपण इथं म्हणतायत रिएजंट. रिएजंट असं म्हणायचं. म्हणजे रिएजंट म्हणजे एक अशा प्रकारचा सबस्टन्स की जो सबस्ट्रेटवर अटॅक करू शकतो. तर त्या सबस्टन्सला, त्या प्रकारच्या सबस्टन्सला आपण इथं म्हणतायत रिएजंट. ओके. तर मग आता इलेक्ट्रॉन डेफिशियंट हे कशा प्रकारे ओळखायचे आणि नेमकं कुठे अटॅक करतात आणि इलेक्ट्रॉन रिच हे पण आपण कसं आयडेंटिफाय करणार? तो कंपाऊंड बघितल्याबरोबर किंवा तशा प्रकारची स्पेसिस पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा नेमकं कोणत्या प्रकारचा रिएजंट आहे. आता मग बघा इथं दोन टाईप ह्याच्यावरून आपल्याला इथं दिसतात. इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता असणारे किंवा इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असणारे. तर अशा प्रकारे इथं दोन प्रकारचे रिएजंट असतील. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट रिएजंट हॅज टू टाइप्स. वन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. ओके. वन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट while other is called as nucleophilic reagent. Electrophilic and nucleophilic reagent. So these are the two kinds of reagent. Reagent म्हणजे काय आपल्याला कळालेलं आहे. अशा प्रकारचा एक सबस्टन्स असतो की जो सबस्ट्रेटवर अटॅक करतो. तर मग त्या प्रकारच्या सबस्टन्सला आपण इथं म्हणतायत रिएजंट. आता बघा आपण वन बाय वन स्टडी करूया. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट which are also called as electrophiles. Electrophiles. And nucleophilic reagents which are also called as nucleophiles.
आता इथे बघा इलेक्ट्रोफाइल्स, फाइल्स अँड फोबिक्स, फोब्स असे दोन शब्द आहेत. फाइल्स मीन्स अट्रॅक्टिंग, हेटिंग, दॅट मीन्स फोबिक. अट्रॅक्टिंग अँड हेटिंग, these are the two opposite words. So electrophiles means electron attracting and electrophobic means electron hating. अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे वर्ड्स आपल्याला इथे बघायला मिळतील. तर मग बघा आता इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग, म्हणजे जिकडे इलेक्ट्रॉन असतील तिकडे ते अट्रॅक्ट होतात. आता अट्रॅक्ट का होत असतील, कारण यांच्या स्वतःकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असेल. तर मग अशा प्रकारच्या स्पेसिसला आपण इथं इलेक्ट्रोफाइल्स म्हणतात, म्हणजे स्वतः इलेक्ट्रॉनने डेफिशियंट असणाऱ्या स्पेसिस. म्हणजेच बघा आपण याला कसं डिफाइन करणार की दी इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. कम ऑन, कशा? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस which are always attacks on electron rich species. इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज, स्पेसीज म्हणजे घटक, आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट असं तुम्ही त्याला इथं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे न्यूक्लियोफिलिक रिएजंट. आता बघा इलेक्ट्रोफिलिक तर आपल्याला कळालेलं आहे, जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण लगेच बघणारच आहोत. परंतु इलेक्ट्रोफिलिक रिएजंट किंवा इलेक्ट्रोफाइल असा जर वर्ड कुठे आला तर तुम्हाला लगेच सांगता आला पाहिजे की इलेक्ट्रोफाइल्स किंवा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची फार कमतरता असते, जे इलेक्ट्रॉनने डेफिशियंट असतात आणि अटॅक नेहमी कुठं करतात, जिकडे इलेक्ट्रॉनची संख्या त्याला जास्त दिसेल, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिसतील, जे इलेक्ट्रॉनने रिच असतील, तर अशा ठिकाणी ज्या स्पेसिस अटॅक करतात तर त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. आता ह्याच्या अपोजिट डेफिनेशन ही न्यूक्लियोफिलिक रिएजंटची असेल, ती म्हणजे कशी? दी इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस which are always attacks on electron deficient species. Are called as न्यूक्लियोफिलिक रिएजंट. तर तशा प्रकारच्या रिएजंटला आपण न्यूक्लियोफिलिक रिएजंट म्हणतात. बघा जे इलेक्ट्रॉनने स्वतः खूप रिच असतात, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते, बऱ्यापैकी जास्त असते. आता कसं ओळखायचं ते आपण आता लगेच बघणारच आहोत. जे इलेक्ट्रॉनने रिच असतात आणि अटॅक कुठं करतात, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, जिथं इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे, तर अशा ठिकाणी ते अटॅक करतात. तर अशा प्रकारच्या स्पेसिसला आपण म्हणायचं न्यूक्लियोफिलिक रिएजंट. ओके. आता मग पुढचा मुद्दा, ते नेमकं ओळखायचे कसे. आता बघा सगळ्यात पहिला पॉइंट, ऑन द बेसिस ऑफ चार्जेसच्या आधारावर ऑल कॅटायन्स, ऑल पॉझिटिव्ह आयन्स are examples of electrophiles. ते कशाचे एक्झाम्पल्स असतील? इलेक्ट्रोफाइल्सचे. म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतील. आता समजा एक्झाम्पल आपण इथे दाखवू शकताय. आता समजा आता हा असेल H3O+ हायड्रोनियम आयन, हा झाला इलेक्ट्रोफाइल. किंवा CH3+ मिथाइल ग्रुपवर चार्ज पॉझिटिव्ह आला, हा पण काय झाला? इलेक्ट्रोफाइल. किंवा फिनाइल ग्रुप असेल C6H5 चार्ज पॉझिटिव्ह आला, तर हा पण कोण झाला? इलेक्ट्रोफाइल. किंवा NO2 ग्रुप असेल, चार्ज पॉझिटिव्ह असेल, हा पण कोण झाला? इलेक्ट्रोफाइल. किंवा Br असेल ब्रोमीन, त्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह असेल, तर हा पण कोण झाला? इलेक्ट्रोफाइल्स. सो एक्सेट्रा. Those kind of species, if it carries positive charge, so then these are called as electrophiles. चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर ते इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ऍक्ट होतात. आणि जर आता इकडच्या सारखंच ऑल निगेटिव्ह आयन्स,
all negative ions are acts as nucleophiles. ज्यांच्यावर चार्ज निगेटिव्ह असेल ते झाले न्यूक्लियोफाइल्स, ज्यांच्यावर चार्ज निगेटिव्ह असेल ते झाले न्यूक्लियोफाइल्स, आणि ज्यांच्यावर चार्ज पॉझिटिव्ह असेल ते झाले इलेक्ट्रोफाइल्स. म्हणजे बघा आता निगेटिव्हली चार्ज स्पेसिस जेवढ्या काय असतील, एक्झाम्पल OH मायनस, Cl मायनस, I मायनस, NH2 मायनस किंवा CH3O मायनस. चार्ज निगेटिव्ह दिसला की ते सर्व एक्झाम्पल्स हे मात्र RCOO मायनस एक्सेट्रा एक्सेट्रा. जेवढे काही एक्झाम्पल्स असतील चार्ज जर निगेटिव्ह असेल, सो ऑल दीज एक्झाम्पल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लियोफाइल्स और न्यूक्लियोफिलिक रिएजंट. ओके, तर हा मुद्दा आता आपल्या लक्षात यायला पाहिजे. चार्जवरनं आपण कसं ओळखणार, चार्जवरनं पॉझिटिव्ह चार्ज याचा अर्थ त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन त्याने लूज केलेले आहेत, त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन कोणीतरी घेऊन गेलेला आहे आणि आता त्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, आणि म्हणून तो जिथं इलेक्ट्रॉन असेल तिथं अटॅक करेल. म्हणून तो म्हणजेच तो इलेक्ट्रॉनची त्याच्याकडे कमतरता आहे, आणि म्हणून त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होणारे, फाइल्स म्हणजे अट्रॅक्टिंग. तर मग इथं इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्टिंग होणाऱ्या स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रोफाइल्स. चार्ज पॉझिटिव्ह तरच ते इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतील, आणि म्हणून पॉझिटिव्हली चार्ज सर्व स्पेसिस ह्या इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ऍक्ट होतात. आणि जर चार्ज निगेटिव्ह असेल, आता बघा इकडे चार्ज निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त आहे, आणि इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असल्यामुळं तिथं त्यांना जिथं इलेक्ट्रॉन कमी आहेत अशा ठिकाणी अटॅक करावा लागेल. कारण इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे त्याने दुसरीकडून कुठून तरी इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आपल्याकडे ओढून घेतलेले आहेत, आणि आता जर त्याला स्टेबल व्हायचं असेल तर ते इलेक्ट्रॉन त्याला दुसऱ्याकडचे आणलेले तरी ऍटलिस्ट देऊन टाकावे लागतील. मग जर त्याला इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला देऊन टाकायचे असतील तर मग अशा ठिकाणी अटॅक करावा लागेल की जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, आणि जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता आहे अशा ठिकाणी अटॅक करणाऱ्या स्पेसिसला आपण न्यूक्लियोफाइल्स असं म्हणणार. न्यूक्लियो म्हणजे न्यूक्लियस, म्हणजे जिथं इलेक्ट्रॉन नसतात अशा ठिकाणी अट्रॅक्ट होणारे, इलेक्ट्रॉनची कमतरता असते अशा ठिकाणी अट्रॅक्ट होणारे, तर त्यांना म्हणायचं न्यूक्लियोफाइल्स. ओके, तर हा झाला अकॉर्डिंग टू द चार्जेस. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण इथं काय सांगू शकतोय, आता अशा काही न्यूट्रल स्पेसिस आहेत की त्या इलेक्ट्रॉनिक डेफिशियंट आहेत, हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर अशा कोणत्या स्पेसिस असतील बरं, बघा मी इथं अगोदर पॉईंट लिहितो म्हणजे मला समजून सांगायला सोपंच आहे. दी न्यूट्रल स्पेसिस whose central atom carries less than 8 electrons are acts as electrophilic reagent. इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे अशा प्रकारच्या न्यूट्रल स्पेसिस आहेत त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा चार्ज नाही. ओके, पण जर त्याचा सेंट्रल ॲटम 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन कॅरी करत असेल, आता समजा एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3. ॲल्युमिनियम हा 3 क्लोरीनला असा अटॅच आहे. ओके, 1 to 3 काही एकही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे नाही. म्हणजे टोटल ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट पार्टमध्ये ऑर्बिटमध्ये इथं किती इलेक्ट्रॉन यायला लागले, जेव्हा तो शेअरिंग करतो 2 2 and 2 2 into 3 means 6. But still it shows incomplete octet. Octet does not complete it, and that's why octet does not complete here, and that's why it is now electron deficient. आता हा जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनने डेफिशियंट असणारा कंपाऊंड असणारी स्पेसिस. तर मग अशा ज्या काही इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतील ज्या दिसायला तरी न्यूट्रल दिसतात, दिसायला जरी न्यूट्रल दिसतील, although these are neutral but its central atom carries less than 8 electron. It needs electrons, it requires electrons to achieve the stability to complete its octet. So that's why such kind of species acts as electrophiles. Now look at here, we can write their examples. AlCl3 aluminium chloride,
BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड, VF2 बेरिलियम डायफ्लोराइड. आपण जर इथं पण पाहिलं तर बेरिलियम that attaches to 2 fluorine atom, that means it carries less than 8 electron, etc, etc, etc. These are the examples of what? Electrophilic reagent. जर त्याचा सेंट्रल ॲटम 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन कॅरी करत असेल तर मग मात्र ते एक्झाम्पल्स कशाचे असतील? या इलेक्ट्रोफिलिक रिएजंटचे एक्झाम्पल असतील. ओके, हा मुद्दा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता थोडासा वेगळा, एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिट येणार नाही, इथे थोडा वेगळा शब्द येईल. दी न्यूट्रल स्पेसिस. न्यूट्रल म्हणजे ज्याच्यावर कसल्याही प्रकारचा चार्ज नसतो. दी न्यूट्रल स्पेसिस, चार्ज रहित घटक. न्यूट्रल स्पेसिस हुज सेंट्रल ॲटम, central element carries at least one lone pair of electron. Lone pair of electron are acts as nucleophilic reagent. न्यूक्लियोफिलिक रिएजंट म्हणजे जर त्याच्या सेंट्रल ॲटमवर, सेंट्रल इलेमेंटवर जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर तेव्हा तशा प्रकारच्या स्पेसिस, तशा प्रकारचे कंपाऊंड्स हे न्यूक्लियोफिलिक रिएजंट म्हणून ॲक्ट होतात, न्यूक्लियोफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. म्हणजे बघा या ठिकाणी आपण एक्झाम्पल सांगू शकतोय. एक्झाम्पल, आता समजा हा अमोनिया आहे. अमोनियाच्या सेंट्रल नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तर अमोनिया हे एक्झाम्पल झालं न्यूक्लियोफिलिक रिएजंटचा. किंवा आपण इथे एक्झाम्पल फॉस्फरस ट्रायक्लोराइड असं घेऊ शकताय. सेंट्रल फॉस्फरसवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो पण झाला न्यूक्लियोफाइल. किंवा इथर्समध्ये सेंट्रल ऑक्सिजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते झाले न्यूक्लियोफाइल्स. किंवा आपण इकडं एक्झाम्पल आणखी या ठिकाणी आपण examples like amines, central nitrogen atom carries lone pair of electron, so etc, etc, etc. These are the examples of nucleophiles or nucleophilic reagent. तर जो कंपाऊंड, ज्या कंपाऊंडच्या सेंट्रल ॲटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो तर ते झाले न्यूक्लियोफाइल्स. आणि ज्याच्या सेंट्रल ॲटमवर, सेंट्रल ॲटम हा लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन कॅरी करत असेल, त्याला आणखी इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल तर ते झाले इलेक्ट्रोफाइल्स. ओके, तर या पद्धतीने न्यूक्लियोफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लियोफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स आपण इथं आयडेंटिफाय करू शकतायत. आता सगळ्यात लास्टला ॲट द एंड आपण इथं काय सांगू शकताय की दी रिॲक्शन, अशा प्रकारच्या रिॲक्शन की ज्याच्यामध्ये विच इन्व्हॉल्व्स इलेक्ट्रोफाइल्स are called as इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन्स. तशा प्रकारच्या रिएक्शन्सला आपण म्हणतात इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन्स. तर ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाइल हा इन्व्हॉल्व होतो तर त्या रिएक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन्स. आणि दुसरा भाग तो म्हणजेच काय, द रिएक्शन which involves nucleophile are called as nucleophilic reactions. त्या प्रकारच्या रिएक्शन्सला न्यूक्लियोफिलिक रिएक्शन्स असं म्हणतात. आता या न्यूक्लियोफिलिक रिएक्शन पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. नेमकं त्या रिएक्शन कोणत्या कंडिशनला घडून येतात, नेमकं रिएक्टंट हा कसा पाहिजे, सबस्ट्रेट हा कोणत्या टाईपचा पाहिजे, त्याच्यात बॉन्डिंग कशी आहे, ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला पुढे डिटेल स्टडी करायची. पण आता इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन्स म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाइल इन्व्हॉल्व होतो, न्यूक्लियोफिलिक रिएक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल हा इन्व्हॉल्व होतो. तर अशा प्रकारच्या ह्या रिएक्शन्स आहेत. आणि ॲट द लास्ट शेवटच्या पॉइंटला तुम्ही काय सांगू शकताय की हा जो इलेक्ट्रोफाइल आहे
हा आपण कसा डिनोट करू शकताय? इट इज डिनोटेड बाय ई प्लस. ई प्लस जिथं कुठं येईल तर समजायचं तो आहे इलेक्ट्रोफाइल. आणि दुसरं इट इज डिनोटेड बाय Nu मायनस. म्हणजेच चार्ज पॉझिटिव्ह असणाऱ्या स्पेसिस ह्या इलेक्ट्रोफाइल असतात, म्हणून त्याला इथं ई प्लस या सिम्बॉलने दाखवलं जाऊ शकतं. आणि चार्ज जर निगेटिव्ह असेल तर त्या असतात न्यूक्लियोफाइल, म्हणून त्याला इथं Nu मायनस या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतात. तर अशा प्रकारे ही झाली इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रिएक्शन दॅट इज रिएजंट. बघा रिएजंटचं लोकेशन या ठिकाणी आहे. तो अटॅक करतो सबस्ट्रेटवर. तो एकतर एक इलेक्ट्रॉन डेफिशियंट पाहिजे, इलेक्ट्रॉन रिच पाहिजे, त्यांना कशा ना कशाची तरी गरज पाहिजे, आवश्यकता पाहिजे, तर तो सबस्ट्रेटवर अटॅक करेल आणि सबस्ट्रेट मधला जो ओरिजिनल फंक्शनल ग्रुप आहे तो बदलून दुसरा एखादा फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी तयार करून देईल. तर अशा प्रकारचा जो रिॲक्शनचा एजंट आहे, रिॲक्शनचा जो मीडिया आहे, रिॲक्शनचं जे माध्यम आहे, तर त्याला आपण इथं रिएजंट असं म्हणता येतं. याचे दोन प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. एक इलेक्ट्रोफिलिक आणि दुसरा म्हणजे न्यूक्लियोफिलिक. इलेक्ट्रॉनने डेफिशियंट असेल, इलेक्ट्रॉनची कमतरता असेल, त्याला इलेक्ट्रॉनची खूप आवश्यकता असेल, तो इलेक्ट्रॉन रिच सेंटरवर अटॅक करत असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. आणि न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय? की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त आहे, म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉन आपले गमावून टाकायचे बघा, तर मग अशा प्रकारच्या सबस्टन्सला आपण न्यूक्लियोफिलिक रिएजंट असं म्हणणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण इतकाच भाग या ठिकाणी शिकलेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचे मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची मुवमेंट अलॉंग द बॉन्ड. काही इफेक्ट्स आहेत, इंडक्टिव्ह, इलेक्ट्रोमेरिक, हायपर कॉन्ज्युगेशन, रेझोनन्स इफेक्ट, मेझोमेरिक इफेक्ट, स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट, स्टेरिक ॲक्सलरेशन इफेक्ट. तर या सगळ्या इफेक्टबद्दल आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. बघायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ. ओके.